डोंबिवलीमध्ये मनपातील डॉक्टरांना मारहाण करणारा गुंड नगरसेवक रमेश म्हात्रेला कळवा रुग्णालयातून डिस्चार्ज। दुपारनंतर म्हात्रेला कोर्टात करणार हजर। कोर्टाने म्हात्रेला हजर राहण्याचे दिले होते आदेश। महाड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल। मारहाण करणारे भाजपचे नगरसेवक सूरज बामणे आणि इतर दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। अनेक तास करण्यात आली तिघांची चौकशी। योग्य पुरावा मिळाल्यानंतर अटक करू पोलिसांनी केले स्पष्ट। रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेनेला धक्का। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या उपस्थितीत रोह्याचे माजी तालुका प्रमुख मनोज शिंदे राष्ट्रवादीत प्रवेश करणार। नांदेडच्या विष्णुपुरीतील पूल कोसळल्याच्या घटनेवर बोलणारे पण भाडेके तट्टू ठरणार का? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना संतप्त सवाल। तर ही दुर्घटना म्हणजे विकासाच्या दाव्यांची भिंत कोसळल्याचं म्हणत सरकारवर हल्लाबोल। खासदार संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील शालेय साहित्य खरेदीमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप। हा घोटाळा महाराष्ट्राची बदनामी करणारा राऊतांचा टोला। अहिल्यानगरच्या कर्जत नगराध्यक्षपदी भाजपच्या छाया शेलार यांची निवड। नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी एकत्र। अविश्वास ठरावापूर्वीच रोहिणी घुले यांनी नगराध्यक्षपदाचा दिला राजीनामा। दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या ताफ्यासमोर अचानक गावकरी आल्यानं गोंधळ। ताशी 120 किलोमीटर वेगानं धावणाऱ्या ताफ्यातील वाहनांची धडक लागण्यापासून गावकरी थोडक्यात बचावले। तुळजाभवानी मंदिराच्या कथित जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती स्थापन। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानंतर 3 सदस्यीय समिती स्थापन। 4121 एकर जमिनीच्या चौकशीचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे समितीला निर्देश। गडचिरोली शहरात 23 किलोमीटर लांबीचा चौपदरी बायपास रोड प्रस्ताव केंद्राकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना। या 4 लेन बायपासमुळे गडचिरोलीकरांची अवजड वाहनांपासून सुटका होणार। सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या कामोणे येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाचा स्लॅब कोसळला। सुदैवानं त्यावेळी रुग्णालयात कुणीही नसल्यानं मोठी दुर्घटना टळली आणि त्यामुळे पशुपालक आणि जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। नवीन इमारत बांधण्याची पशुपालकांची मागणी। नांदेडमधील विष्णुपुरीमध्ये काही महिन्यांपूर्वी बांधलेल्या पुलाचा भाग कोसळला। दिल्लीतून NHAIचं पथक येणार विष्णुपुरीत। पुलाचा भाग कोसळला, त्याची पाहणी करून अहवाल तयार करणार असल्याची माहिती। विदर्भात जुलै महिन्यातच पावसानं दडी मारल्यानं अनेक जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट। 1 जून ते 9 जुलैपर्यंत विदर्भात सरासरीच्या तुलनेत 16% पावसाची तूट। आगामी काळात समाधानकारक पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार। वसई विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये तब्बल 4 दिवसानंतर पाणी ओसरलं। अनेक रस्ते आणि दुकानांमध्ये पाणी ओसरल्यानंतर घाणीचं साम्राज्य। महापालिकेसमोर साफसफाईचं मोठं आव्हान। सांगलीच्या कृष्णा नदीच्या पातळीत घट। चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसानं उसंत घेतल्यानं नदीची पातळी 25 फुटांवर। चांदोली धरणामध्ये आतापर्यंत 59% पाणी भरल्याची माहिती। नाशिक महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर। पाईपलाईनसाठी खोदलेला खड्डा वरच्यावर बुजवल्यानं रस्ता खचला। ठेकेदारांची नावं काळ्या यादीत टाकण्याचे उपमहापौर विलास शिंदेंची मागणी। रायगड जिल्ह्यातल्या रोह्यामध्ये खड्ड्यानं घेतला 32 वर्षीय तरुणाचा जीव। मृत व्यक्ती भातसई गावचा पोलीस पाटील। मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या युजर आयडीवर 14 जणांचा संपर्क साधणाऱ्या व्यक्तींचा ATS कडून शोध सुरू। छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडमध्ये ATSचे छापे। संभाजीनगर शहरातून 6 जणांना घेतलं ताब्यात। नाशिकच्या कळवण तालुक्यात अल्पवयीन विद्यार्थिनीनं दिला बाळाला जन्म। मोहनदरी शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील खळबळजनक घटना। नात्यातील अल्पवयीन मुलाचे पीडितेवर अत्याचार। अल्पवयीन मुलाला अटक करून बाल सुधारगृहात रवानगी। चंद्रपुरातल्या सुमनताई मामुलकर यांच्या मालमत्तेच्या हस्तांतरणाला आणि विक्रीला स्थगिती। माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर यांच्या पत्नीची करण्यात आली होती फसवणूक। भाचा अभिजित भुतेनं संगनमत करून 5 कोटींची मालमत्ता परस्पर त्याच्या नावे केली होती। भंडारा पोलिसांची अंमली पदार्थांच्या अवैध तस्करी विरोधात मोठी कारवाई। मोहिमेत 13 NDPS गुन्ह्यांमध्ये 80 किलो गांजा आणि 305 किलो पॉपी स्ट्रॉ हे घातक अंमली पदार्थ जप्त। बॉयलर प्रणालीद्वारे सर्व अंमली पदार्थ नष्ट केल्याची पोलिसांची माहिती। सांगली पोलिसांकडून गांजा आणि कोकेन जाळून नष्ट। आतापर्यंत 65 गुन्ह्यामध्ये 1021 किलो गांजा आणि 276 ग्रॅम कोकेन करण्यात आलं होतं जप्त। 2 कोटी 15 लाख रुपयांचं कोकेन आणि गांजा जाळून करण्यात नष्ट।
वाशिम शहरातून 3 महिन्यापूर्वी अपहरण झालेल्या 3 वर्षीय चिमुरडीचा अखेर शोध. पोलिसांनी 3 महिन्यानंतर अहिल्यानगरमधल्या खडकीतून चिमुकलीची सुखरूपपणे सुटका केली आहे. अपहरण करणाऱ्या राम लांडकरला अटक. आईसोबत असताना 24 मार्च रोजी चिमुकलीचं झालं होतं अपहरण. छत्रपती संभाजीनगर फुलंब्रीमध्ये दुधात भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. व्हे पावडरसह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त. या प्रकरणी 4 जणांवर गुन्हे दाखल. फुलंब्री शहरातल्या सिद्धेश्वराय दूध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांची संयुक्त कारवाई. परभणीच्या पूर्णेमध्ये भेसळयुक्त दुधाची विक्री. तापवण्यासाठी ठेवलं असता दुधाचं रबर सदृश्य घट्ट पदार्थात रूपांतर झाल्यानं प्रकार उघडकीस. दुधाचे नमुने घेतले असून प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतर कारवाई करणार असल्याची एफडीए पथकाची माहिती. सोलापुरात सीएनजी भरण्यासाठी गेलेल्या पंपावर कारला अचानक आग. कारमधून धूर निघत असल्यामुळे कार पंपाच्या बाहेर काढण्यात आली आहे. त्यानंतर कारनं पेट घेतलाय. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. पुण्यात वारकऱ्यांची गैरसोय होत असल्याचा प्रकार समोर आला. पुण्यात गोरगरीब वारकऱ्यांची महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून लूट सुरू असल्याचं समोर. मनपाचं शौचालय वापरायला पैसे मागितले जात आहेत. वारकऱ्यांसाठी मोफत शौचालयाचा मनपाचा दावा खोटा. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. 2 भोंदू ज्योतिषांकडून देवीचं कोप झाल्याचं सांगत ज्येष्ठ महिलेला लुटलं. अंधश्रद्धेचा फायदा घेत फसवणूक करून सोन्याचे दागिने लंपास. नागपूरच्या इमामवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना. नागपूरमध्ये हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या नावानं सोशल मीडियावर भाविकांची फसवणूक. बनावट वेबसाईटद्वारे लोकांना 169 रुपये भरून सदस्य होण्याचं आवाहन. ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे खान यांच्याकडून सायबर सेलमध्ये तक्रार करण्याचा इशारा. बुलढाणा अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई. मध्य प्रदेशातून बुलढाणा जिल्ह्यात येणारा प्रतिबंधित गुटख्याचा ट्रक जप्त. बऱ्हाणपूर नांदुरा महामार्गावर सापळा रचून पोलिसांची कारवाई. 3 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त. नंदुरबारमध्ये तस्करीसाठी साठवलेला सुमारे 3 कोटींचा विदेशी मद्यसाठा जप्त. मस्सावत पोलिसांची धडक कारवाई. कारवाईत 3 अटक. मद्यसाठा मध्य प्रदेशातून आणल्याचा प्राथमिक अंदाज. चोरी करणाऱ्या 3 बुलढाण्याच्या मलकापूर शहर पोलिसांनी केली अटक. सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीच्या आधारे 3 आरोपींना बेड्या. 3,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. चंद्रपुरात रील आणि फोटोंच्या नादात नागरिक रानटी हत्तींच्या जवळ झाले आणि त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती. हत्ती बिथरण्याची शक्यता असल्यानं जवळ जाऊ नका. वन विभागाचं परिसरातल्या नागरिकांना आवाहन. पुण्याच्या हिंजवडीच्या लक्ष्मी चौकात जमिनीखालून अचानक ठिणग्या उडाल्यानं नागरिकांमध्ये भीती. जमिनीत असलेल्या विद्युत तारांमुळे ठिणग्या उडत असल्याचा प्राथमिक अंदाज. प्रशासनानं तातडीनं पाहणी करण्याची स्थानिकांची मागणी.